नमस्कार. विद्या प्रबोधिनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी संतोष तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि NCERT संपूर्ण विश्लेषण सिरीजमध्ये आपलं हे 5वं लेक्चर आहे आणि ज्याच्यामध्ये आपण स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत त्यांचा आपण नीट आणि अगदी सखोल अभ्यास करतोय आणि या ह्याच्यामध्ये आपण त्या 5व्या लेक्चरमध्ये 7वी विज्ञानाचं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. याच्या आधी 7वी विज्ञानवरती आपण एक अजून व्हिडिओ केला होता. थोडा पार्ट आपण डिस्कस केलेला आहे. उरलेला पार्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतोय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्यासमोर जी स्लाइड दिसते त्या स्लाइडवरती आपण बघतोय की काही गोष्टी हायलाईट केलेल्या आहेत, तेवढ्याच आपण इथे डिस्कस करणार आहे. पहिली मुद्दा जो येत आहे तो म्हणजे की हवा हे वायूंचे मिश्रण असल्याने इतर पदार्थाप्रमाणेच हवेला सुद्धा वस्तुमान आणि वजन आहे. त्यामुळे हे दोन गोष्टी आहेत ज्या फार महत्त्वाच्या आहेत. आपल्याला हे एक्झाम दृष्टीने लक्ष ठेवणं गरजेचं आहे की हवा ही काय आहे तर वायूंचं मिश्रण आहे असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल आणि इतर काही वायू तुमचे असतील, या सगळ्यांचं हे मिश्रण असेल. आणि जसे इतर स्थायू असतील किंवा द्रव पदार्थ असतील त्या पदार्थाप्रमाणेच हवेला सुद्धा स्वतःचं वस्तुमान आहे, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण मास म्हणतो, आणि वजन देखील आहे, म्हणजेच त्याला आपण वेट म्हणतो. या दोन्ही कन्सेप्ट पुढे आपण अजून डिटेलमध्ये काय करणार आहोत की डिस्कस करणार आहोत. आता खाली वातावरणीय दाबासंदर्भातले एक थोडक्यात आपण बघू. इथं एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता वातावरणीय दाब पुढच्या काही चॅप्टर्समध्ये अजून जास्त एक्सप्लेन केलं, पण इथं आपण थोडक्यात त्याची ओळख करून घेऊया. काय म्हटले बघा, हवेमधील वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात. हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवरती आदळतात तेव्हा त्या वस्तूवरती दाब निर्माण करतात. हवेच्या या दाबाला आपण काय म्हणतो की वातावरणीय दाब म्हणतो आपण. आणि आता मी बोलल्याप्रमाणे की वातावरणीय दाब किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते आपण अजून डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत त्या सगळ्या गोष्टींचा. आणि त्यासाठी तर त्यांनी एक सिरीजचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. सिरीजमध्ये त्यांनी काय केलं आहे की इथं तुम्ही बघू शकता या चित्रामध्ये की अगदी पुढचं जे टोक आहे त्या पुढच्या टोकावरती अंगठा ठेवलेला आहे आणि अंगठा ठेवून ही जी सिरीज आहे ती मागं खेचण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ज्यावेळेस बघतो आपण की काही प्रमाणात आपण ती मागं खेचतो, पण आतली जी हवा आहे ती आतली हवा तुमची काय बनते आता विरळ होते. आणि बाहेर मात्र आपण बघतोय की हवेचं प्रेशर तुमच्या तेवढंच आहे. त्यामुळे आपण बघतो की हा जो त्याचा पिस्टन आहे तो लगेच काय होतो की आत ढकलला जातोय. हे आपण सगळ्यांनी लहानपणी करून बघितलेलं आहे. ठीक आहे. सो ते इथं वातावरण दाबाचं त्यांनी एक्सप्रेशन दिलेलं आहे. आणि मग खाली एक अजून गोष्ट आहे जी मी हायलाईट केली की वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो. बघेन छोटीशी स्लाइड आहे आणि 2-3 फॅक्ट्स आपल्या दृष्टीने काय की महत्वाचे. चला पुढे जाऊया आपण. काही बॉक्सेस दिलेत. ते बॉक्सेस फार महत्वाचे आहेत. काय म्हटले बघा, सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब हा सुमारे, इथं तुम्ही हा फिगर बघू शकता. ही फिगर नीट बघून ठेवा. काय म्हणलं याच्यामध्ये 101400. तुम्ही ही फिगर जी आहे ती नीट लक्षात ठेवा. न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो. आणि वायुदाब मापक जो असतो त्याद्वारे आपण काय करतो की वातावरणाचा दाब जो आहे तो मोजतोय. आणि खाली अजून एक गोष्ट आहे जी त्यांनी मेन्शन केली आहे, जी देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हणजे समुद्र सपाटीपासून उंच जाताना हा जो वातावरणीय दाब आहे तो काय होतोय की कमी कमी होत जातोय. अगेन दोन फॅक्ट ह्या एकाच तुम्हाला बॉक्समध्ये कव्हर करताना मिळतील. एक तर समुद्र सपाटीला असणारा तुमचा जो वातावरणीय दाब आहे तो किती आहे, त्याची ऍक्च्युअल फिगर तुम्हाला इथे बघायला मिळेल. तो कशामध्ये मोजतायत हे देखील तुम्हाला इथे दिसते याच्यामध्ये की न्यूटन प्रति चौरस मीटर, हे देखील लक्षात ठेवा. आणि पुढे काय म्हटले बघा, तर समुद्र सपाटीपासून उंच जाताना जसं आपण समुद्र सपाटीपासून वरती जाऊ, म्हणजे आपण टेकडीवरती जाऊ किंवा डोंगरावरती जाऊ आपण किंवा पर्वतावरती जाऊ, तसं तुम्हाला वातावरणीय दाब कमी कमी होताना दिसेल. दोन फॅक्ट महत्वाच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खाली अजून काही गोष्टी मी अंडरलाईन केल्यात बघा. डॅनियल बर्नोली या स्वीडिश शास्त्रज्ञानं 1726 साली एक महत्वाचं तत्व मांडलं. ते काय होतं की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो. नीट लक्षात घ्या, हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो. या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर तिचा काय होतो की दाब वाढतो. अगेन जे सूत्र आहे किंवा ज्यांनी ते तत्व मांडले ते तत्व काय करा की नीट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सो इथं आपण ह्या स्लाइडवरच्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. नेक्स्ट बघू पुढे आपण. इथं काय काय आपण हायलाईट केलेलं आहे. इथं काय मुद्दा आहे बघा, एक एक्सप्लेनेशन आहे. त्या एक्सप्लेनेशनमध्ये आपण काय गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबांमध्ये फरक पडतो, नीट लक्षात देऊन गोष्टी समजून घ्या. जेव्हा काय म्हटलं आपण दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबांमध्ये फरक पडतो. आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा ए हे एक प्लेस आहे आणि बी हे एक प्लेस आहे. ठीक आहे. आता काय म्हटले बघा, जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबामध्ये काय पडलाय की फरक पडला. आपण समजा की इथला जो हवेतला दाब आहे तो समजा आपण की 100 आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट आपण की बी जे ठिकाण आहे त्या बी या ठिकाणी आपण की हवेचा दाब जो आहे तो 80 आहे असं समजू आपण. ठीक आहे. आणि पुढे काय म्हणले त्यांनी, तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाब असलेल्या ठिकाणी वाहू लागते. आता ऑब्वियस दिसते आपल्याला की ए या ठिकाणी हवेचा दाब कसा आहे की जास्त आहे आणि बी या ठिकाणी तो कसा आहे की कमी आहे.
त्यामुळे आपण इथं काय म्हणता येते की हवा जी आहे ती जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाबाच्या ठिकाणी वाहेल, म्हणजे हवा ए पासून बी कडे काय करेल की व्हायला चालू होईल. आणि अशा वेळेला आपल्याला काय समजतं की वारा सुटल्याचं जाणवतं. म्हणजेच हवेतल्या दाबामध्ये जो काही फरक पडतोय त्या फरकाचा परिणाम म्हणजे काय की वारे होय. आपण न्यूजला बऱ्याच वेळा ऐकतो की ज्यावेळेस चक्रीवादळ वगैरे येतं त्यावेळेस ते नेहमी सांगतात की अमुक अमुक ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे किंवा अमुक अमुक ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा तयार झाला आहे, त्यामुळे हे वादळ येऊ शकतं. तर तुम्हाला याच्या पाठीमागचं जे लॉजिक आहे ते लॉजिक इथं आता क्लिअर झालं असेल की असं नेमकं काय होतं ते. नेक्स्ट पुढे बघतोय आपण. इथं काही गोष्टी मी हायलाईट केल्या त्या काय आहेत बघा. हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरतं. आता थोडंसं अजून कन्फ्युजन काही लोकांचं की आर्द्रता म्हणजे काय, ज्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो. आपण थोडक्यात व्याख्या समजून घ्या की आपण ज्या आजूबाजूला आपल्या हवा बघतो त्या हवेमध्ये पाण्याचे बाष्प असतात. आपल्या डोळ्याने हे दिसत नाहीत, पण तुम्हाला आपण बघतोय की हे पाण्याचे बाष्प आपल्या आजूबाजूला प्रेझेंट असतात. ह्याचे त्यांनी इथे एक प्रयोग दिला. त्या प्रयोगातून तुम्हाला कळून जाईल की हवेमध्ये पाण्याचे बाष्प खरंच असतात का. काय केलं या प्रयोगामध्ये, एक स्टीलचा ग्लास घेतलाय, त्या ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकलेत आणि थोडा वेळ हा जो ग्लास आहे तो टेबलवरती तसाच रिकामा ठेवला. तर काय झालं की या ग्लासच्या सरफेसवरती इथं पाण्याचे थेंब जमा झाले. आता हे पाण्याचे थेंब आले कुठून, तर हे ऑलरेडी तुमच्या जे हवा आजूबाजूला आहे त्या हवेमध्ये पाण्याचे बाष्प होते. इथं बघतोय आपण की या ग्लासचं टेम्परेचर अचानक डाऊन झाल्यामुळे काय झालं की हे वायू रूपामध्ये असणारे जे काही पाण्याचे थेंब होते ते काय झाले आता द्रव रूपामध्ये आले आणि ते तुमच्या ग्लासच्या भोवती चिटकून बसले. त्याला आपण काय म्हणतो की आर्द्रता म्हणतो किंवा ह्युमिडिटी म्हणतो. नीट लक्षात ठेवा. आता इथं आपण ह्या पॉईंटवरती येऊ. पॉईंट काय सांगतोय की हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरत असते. नीट वाक्य स्टेटमेंट लक्षात ठेवा की हवेमध्ये तुमच्या जी आर्द्रता आहे, ह्युमिडिटी आहे, तिचं प्रमाण जे आहे ते कशावरती डिपेंड आहे, तर त्या हवेचं बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेवरती डिपेंड आहे. आता मग खाली काही मुद्दे दिले, त्या मुद्द्यावर आपल्याला अजूनही क्लिअर होऊन जाईल. काय मुद्दे आहेत ते. रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचं तापमान कमी असेल, नीट लक्षात घ्या, रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचं तापमान कमी असतं तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता काय असते की कमी असते. आणि अशा वेळी हवेतील जास्तीच्या बाष्पाचे काय होते की पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होतं. याला आपण दवबिंदू म्हणतो. आपल्या सगळ्यांनी अनुभव घेतलाय. थंडीच्या दिवसामध्ये आपण बघतो की बाहेर जेव्हा आपण पहाटे उठतो त्यावेळेस तुम्हाला हे दवबिंदू बघायला मिळतील किंवा अन्य वेळी पण तुम्हाला ते दवबिंदू बघायला मिळतील. ते प्रामुख्याने का होतात असे, कारण पहाटेच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला आपण बघतो की हवेचं तापमान कमी होते आणि मग हा जो इम्पॅक्ट इथं झाला होता ग्लासवरती तोच इम्पॅक्ट तुम्हाला वातावरणामध्ये बघायला मिळतो. लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे म्हटले बघा, दुपारी जेव्हा हवेचं तापमान वाढतं तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता देखील काय होते की वाढताना दिसते आपल्याला. आणि मग आपण बघतो की त्यामुळं हवेच्या क्षमतेच्या मानाने काय की हवेतील बाष्प तुमचं प्रमाण कमी होतं आणि मग आपल्याला काय जाणवतं की हवा जी आहे ती कोरडी जाणवते. आपण बघतो की दुपारच्या वेळेला जी हवा येते ती थोडीशी तेवढी प्लीझंट असत नाही, आपल्याला थोडा त्रास होतो त्या हवेचा. पाठीमागचं रिझन की तिच्यामध्ये काय की बाष्प जे आहे ते बाष्प कमी झालेलं असतं. पावसाळ्यामध्ये बघतोय आपण किंवा समुद्रकिनारी आपण बघतोय की जी हवा आहे त्या हवेमध्ये भरपूर तुम्हाला बाष्प दिसेल आणि त्यामध्ये आपल्याला दमटपणा जाणवतो. म्हणजे तुम्हाला हे जे अनुभव येतील ते पावसाळ्यामध्ये फार दिसतील. एक्झाम्पल तुम्ही जर बघाल तर हवेमध्ये पावसाळ्यामध्ये आपण बघतो की जे कपडे आपण सुकत घालतो ते कपडे लवकर सुकत नाहीत. असं का होतं, कारण कपडे सुकणं म्हणजे काय होणं की आपण जे कपडे धुतले त्याच्यामधलं पाणी जे आहे ते पाणी वरती उडून जाणं अपेक्षित आहे. आता आपण बघतोय की पावसाळ्यामध्ये ऑलरेडी तुमच्या हवा जी आहे त्या हवेमध्ये पाण्याचं प्रमाण फार जास्त आहे आणि हवा तुमची जी आहे ती सॅच्युरेटेड बनली आहे. कशामुळे, पाण्यामुळं. आणि तिला आता अजून पाणी नको आहे आणि जर तिला अजून पाणी नको असेल तर आपण बघतो की ऑलरेडी तुमच्या कपड्यांमधलं जे पाणी आहे ते पाणी वरती हवेमध्ये मिक्स करून घेतलं जाणार नाही. सो हे तुम्हाला आर्द्रतेचं एक छोटंसं एक्सप्लेनेशन तर बघायला मिळते. अजून पुढच्या लेक्चर्समध्ये आपण आर्द्रता जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ आपण. चला तर नेक्स्ट स्लाइडला काय गोष्टी आपण बघूया, हायलाईट केलेल्या गोष्टी डिस्कस करूया आपण. एक साधी कन्सेप्ट त्यांनी दिली, जी कन्सेप्ट आपण लाईट या टॉपिकमध्ये अजून डिटेलमध्ये बघणार आहोत, पण इथं आपल्याला ती त्यांनी ओळख करून दिली त्याची, की जेव्हा प्रकाश किरण हवेतील सूक्ष्मकण काय असतील तर आपण बघतोय की वेगवेगळे डस्ट पार्टिकल जे आहेत म्हणजे धुळीचे कण जे असतील या कणांच्यावरती पडतात. तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने काय करतात की विखरून टाकतात आणि ही जी घटना आहे या घटनेला आपण काय म्हणतो, प्रकाशाचं विकिरण किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतो आपण. ही कन्सेप्ट आपण लाईट टॉपिकमध्ये अजून डिटेलमध्ये काय करू की डिस्कस करू आपण. त्यानंतर ध्वनी प्रसरणाबद्दल काही गोष्टी दिल्या त्यांनी, की त्यांनी काय सांगितले बघा, की तापमानातील बदलामुळे हवेची घनता सुद्धा बदलते आणि आपण होतं की थंडीमध्ये काय होते की हवेची जी घनता आहे ती आपल्याला वाढलेली दिसते आणि त्यामुळे काय होतं की थंडीमध्ये फार लांबचा जो आवाज आहे तो आपल्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचतो. सो याचा अर्थ आपल्याला कळतोय की ध्वनीचं जर प्रसारण व्हायचं असेल तर जितका जास्त डेन्स मटेरियल असेल म्हणजे जितकी जास्त घनता असेल मटेरियलची तेवढी जास्त प्रकारे काय होतं की त्यातनं ध्वनीचं ट्रान्समिशन जे आहे ते तेवढ्या चांगल्या प्रकारे होतो. सो हा मुद्दा इथं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि खाली एक मुद्दा आहे बघा, की पाण्याच्या गुणधर्माविषयी आपण डिस्कस करणार पुढच्या पार्टमध्ये. इथे एक स्टेटमेंट आपण हायलाईट केले की पाण्याला स्वतःचा आकार नाही आणि परंतु आकारमान नाही. आपण लास्ट एका लेक्चरमध्ये आपण डिस्कशन केलं होतं की सॉलिड,
लिक्विड आणि गॅसेस, ठीक आहे. सो सॉलिड जे असतील किंवा स्थायू पदार्थ जे असतील त्यांना स्वतःचा आकार असतो, प्लस त्यांना त्यांचं काय असतं की आकारमान पण असतं. लिक्विड जे आहेत त्यांना स्वतःचा आकार असत नाहीये, पण त्यांना काय असतं की आकारमान असतं. गॅसेस जे आहेत त्यांना स्वतःचा आकारमान पण असत नाहीये आणि आकार देखील असत नाही. सो हे 3 मुद्दे आपण डिस्कस केले होते. सो त्याप्रमाणे बघतोय आपण की पाणी जे आहे त्या पाण्याला स्वतःचा आकार नाहीये, मात्र त्याला काय की स्वतःचं आकारमान आहे. पुढे एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे की पाण्याच्या घनतेविषयीची कन्सेप्ट आहे आणि ती घनतेची कन्सेप्ट आपण म्हणतो की कशी आहे, तिथं आपण फॉर्म्युला फक्त बघितलं तर सफिशियंट आहे की घनता इज इक्वल टू वस्तुमान भागिले आकारमान. सो हे सूत्र जे आहे ते सूत्र लक्षात ठेवा. एक्झामला ह्याच्यावरती सूत्र विचारणार नाहीत तुम्हाला कोणी, पण ह्या एक्झामवरती तुम्हाला ह्या सूत्रावरती काय पडतील की क्वेश्चन्स पडू शकतील. त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीनं हे प्रिपरेशन असणं गरजेचं आहे. आणि खाली काय केलं बघा की घनता इज इक्वल टू आपण ते थोडंसं फॉर्म्युलेच्या रूपामध्ये मांडलं आहे की ग्रॅम डिवायडेड बाय घन सेंटीमीटर. असं का, तर वस्तुमान जे आहे ते आपण ग्रॅममध्ये मोजतोय आणि आकार म्हणजे आपण काय ते घन सेंटीमीटर मोजतोय. त्यामुळं घनतेचं एकक काय होईल तर ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. हे फॅक्ट आहे, ही आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक्झामला मे बी तुम्हाला ही फॅक्ट काय करतील की विचारतील, त्यामुळे हे आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. आता 1 लिटर पाण्याचं वस्तुमान 1 किलोग्राम एवढं आहे, तर पाण्याची घनता किती असेल? तर हे तुमचं जे टास्क आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय करू शकता की शोधू शकता की 1 लिटर पाण्याचं वस्तुमान जर 1 किलोग्राम असेल तर त्या पाण्याची घनता किती असेल. आणि आता फॉर्म्युला आपल्या समोर आहे की वस्तुमान भागिले आकारमान करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं की त्याची घनता डिराईव्ह करायची त्यातून. पुढे जाऊया आपण. एक फार इंटरेस्टिंग मुद्दा येतं तो म्हणजे की पाण्याच्या असंगत वर्तनाबद्दल किंवा त्याला आपण ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणतो आपण. हे कन्सेप्ट समजून घेण्याच्या आधी तुम्हाला इथे चित्र दिसते. चित्रामध्ये काय दाखवले बघा, हा एक बर्फाळ प्रदेश आहे ज्यामध्ये वरचं टेम्परेचर जवळपास 1 डिग्री सेल्सिअस आहे, -1 डिग्री सेल्सिअस आहे. पृष्ठभागाचं 0 डिग्री सेल्सिअस आहे. आतमध्ये येऊ तसं आपण दिसेल की टेम्परेचर वाढताना दिसतं 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री आणि 4 डिग्री. आता याच्यामध्ये काय शोधायचं बघा आपल्याला. इथं पहिल्यांदा एक त्यांनी कॉमन फेनॉमेना दिला. तो कॉमन फेनॉमेना काय, तर सर्वसाधारणपणे पदार्थाचं तापमान जे आहे ते कमी जर केलं, बघा हे गोष्टींनी लक्षात ठेवा. मी परत गोष्टी काही मेन्शन करून ठेवतो की टेम्परेचर, त्यानंतर डेन्सिटी आणि त्यानंतर व्हॉल्यूम, ह्या 3 गोष्टींच्या विषयी आपण इथं बोलणार आहे. सो काय म्हणते त्यांनी की सर्वसाधारणपणे पदार्थाचं टेम्परेचर जर आपण कमी केलं तर काय होतं, त्याची घनता वाढते. नीट लक्षात घ्या बरं का. पदार्थाचं टेम्परेचर कमी केलं की त्याची घनता काय होते की वाढते आणि आकारमान देखील त्याचं काय होतंय की कमी होते. हा कॉमन फेनॉमेना आहे. कुठलाही पदार्थ तुम्ही घेतला तर त्याचं काय होतं की टेम्परेचर कमी झालं की डेन्सिटी त्याची काय होते की वाढते आणि आकारमान त्याचं काय होते की कमी होतं तुमचं. हा एक कॉमन फेनॉमेना लक्षात ठेवा. आता पुढे जाऊया आपण. पाण्याच्या बाबतीत काय होते तिने सांगितले तर की नेहमीच्या पाण्यात तापमानाचं जे पाणी आहे ते थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारणपणे द्रवाप्रमाणे त्याची घनता वाढते. हे लक्षात घ्या. म्हणजे काय की पाणी, आपण आता वॉटर बाबतीत ह्या गोष्टी कन्सिडर करूया. वॉटर बाबतीत काय केलं आपण, टेम्परेचर आपण कमी करायला चालू केलं आणि त्यावर त्याचे काय झालं की डेन्सिटी जी आहे ती डेन्सिटी आपल्याला इथे काय दिसते की वाढताना दिसते आणि मग आपण बघतो की व्हॉल्यूममध्ये तुमचा काय होईल की थोडाफार तुम्हाला इथं कमी होताना दिसते. हे कॉमन घडताना दिसते आपल्याला. मात्र 4 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते. आता इथे थोडंसं इंटरेस्टिंग झालं. आता काय करतोय आपण, टेम्परेचर अजून खाली केलं आपण वॉटरचं, मात्र जी घनता आहे ती घनता वाढण्याच्या ऐवजी आता काय झाले की कमी होताना दिसते आपल्याला. सो हे इंटरेस्टिंग फॅक्ट काय करा की लक्षात ठेवा. पुढे काय म्हटले बघा, म्हणजेच 4 डिग्री सेल्सिअस या तापमानाला पाण्याची जी घनता असेल ती काय असेल की सर्वात जास्त असेल. सो हा एक कॉमन निष्कर्ष जो आपण याच्यावरून काढतोय की बाबा पाण्याची घनता सगळ्यात जास्त कुठल्या टेम्परेचरला असेल तर 4 डिग्री सेल्सिअसला असेल. पुढं 4 डिग्री सेल्सिअसच्या पाण्याचे तापमान कमी केल्यास त्याची घनता कमी होऊन आकारमान वाढते. अजून एक तुम्हाला वेगळा फेनॉमेना दिसतो येतं की अजून टेम्परेचर आपण काय करतो की 4 डिग्रीच्या खाली घेऊन चाललो तर काय होते, तर त्याची घनता कमी होताना दिसते आणि आकारमान वाढताना दिसते आपल्याला. ठीक आहे. म्हणजेच 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान जाऊ लागल्यावरती पाणी काय होते की प्रसरण पावते आणि यालाच आपण काय म्हणतो की पाण्याचं असंगत आचरण म्हणतो आपण. सो हा जो फेनॉमेना आहे त्याला आपण काय म्हणतोय, पाण्याचं असंगत वर्तन म्हणतोय किंवा ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणतोय. म्हणून आपण बघतोय की बर्फाळ प्रदेशामध्ये जरी आपण बघतोय की जी तळी वगैरे असतील ती जर गोठलेली असतील वरच्या साईडला, तुम्हाला त्याची वरच्या साईडला बर्फ आहे, तर देखील आतमध्ये वनस्पती आणि प्राणी जिवंत असतील किंवा मासे जिवंत असतील. का, कारण वरचा जरी पार्ट गोठला असला तर देखील खाली बघतोय आपण की पाण्याच्या असंगत आचरणामुळे हे जे खाली प्राणी खालचं पाणी ते अजूनही लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि त्यामुळे खालचे मासे वनस्पती काय होतील की जिवंत राहतील. कन्सेप्ट नीट समजून घ्या, फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे. पुढचा पार्ट आहे तो मृदेविषयीचा आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की इथं जो पार्ट हायलाईट केला त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मृदा आहेत त्यांची तर माहिती घेतोय आपण. पहिला जो प्रकार आहे
किंवा सॉईल टेक्स्चर जे आहे ते रेताड मृदा, ज्याला सँडी सॉईल म्हणतोय आपण, ह्याची वैशिष्ट्य फार महत्त्वाची आहे, जे एक्झामला आपल्याला मे बी विचारतील. इथं तुम्हाला पिक्चरमध्ये पण दिसेल की रेताड मृदा दिसते कशी. यामध्ये काय म्हटलं बघा, तर या मृदेमध्ये वाळूचे मोठ्या प्रमाणात मोठे कण असलेले दिसतील आपल्याला, आणि यामध्ये पाण्याचा निचरा कसा होतो की फार लवकर होतो. आणि मशागतीसाठी आपण बघतोय की ही जी माती आहे ती फार सोपी असते. यामधील जे वाळूचे कण आहेत त्यांना आपण काय म्हणतोय, सिलिकॉन डायऑक्साईड म्हणतोय आपण, किंवा क्वार्ट्ज देखील म्हणतो आपण. या खनिजापासून ही रेती जी आहे ती बनलेली असते. पाण्यात न विरघळणारी असल्याने आपण बघतोय की त्याच्यामध्ये अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता काय असेल की फारच कमी असेल. त्यामुळे शेती याच्यामध्ये करणं जवळपास इम्पॉसिबल आहे. पुढचा प्रकार येतो म्हणजे की पोयटा मृदा, किंवा ज्याला आपण सिल्क सॉईल म्हणतोय. तर याच्यामध्ये बघतो आपण कणांचा आकार जो आहे तो मध्यम आहे, आणि मशागत करण्यासाठी आपण बघतोय की त्या सोप्या नसतात. म्हणजे जेवढे तुमचे रेताळ मृदा सोप्या आहेत तेवढ्या सोप्या नाहीत, पण चिकन मृदा आहेत त्या काही की अवघड देखील नाहीत. ह्याच्यामध्ये बघतोय आपण की जैव घटक मोठ्या प्रमाणावर असतील, आणि मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता जी असेल ती सर्वात जास्त असते, लक्षात घ्या. आणि ह्याला आपण काय म्हणतो की गाळाची मृदा देखील म्हणतोय आपण. गंगेचं गाळाचं मैदान प्रदेश आपण बघतोय, हे प्रामुख्यानं पोयटा मृदेपासून बनलेलं आहे. आणि शेवटचा प्रकार आहे पुढचा, तुमचे चिकन मृदा म्हणतोय आपण, किंवा क्ले सॉईल. या मृदेत आपण बघतोय की मातीचे कण जे आहेत ते अतिशय सूक्ष्म आहेत, आणि अगदी तुम्ही स्पर्श करून देखील ते जाणू शकतील की तुम्हाला की किती सूक्ष्म कण आहेत ते. फक्त याच्यामध्ये बघतोय आपण की मशागत करणं जे आहे ह्याची ती फार डिफिकल्ट आहे. ह्याची मात्र पाणी धरून ठेवण्याची क्षमता ते आपण ती सगळ्यात जास्त असेल. आता इथं काही उपयुक्त मृदेचे प्रकार दिलेत, आणि हे एक्झामला आपल्याला फॅक्च्युअल डेटा म्हणून काय करतील की विचारतील. पहिले आहे चिनी मृदा, ज्याला केओलिन देखील म्हणतो आपण. पांढऱ्या रंगाची असते, आणि याच्यापासून आपण होतो की कपशा किंवा आपल्या बाथरूममधल्या फरशा असतील, टाक्या असतील, प्रयोगशाळेतली उपकरणं असतील, हे बनवण्याकरता आपण काय करतो की या मृदेचा वापर करतोय. दुसरी आहे शाडूची मृदा, पांढऱ्या रंगाची असून याच्यापासून आपण पुतळे आणि मूर्ती बनवण्यासाठी आपण वापरतो. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे की टेराकोटा. यापासून आपण होतो की कुंड्या आणि सजावटीच्या वस्तू आपण बनवतो. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे मुलतानी मृदा, सौंदर्य प्रसाधन साधनामध्ये आपण काय करतो की या मृदेचा वापर करतो. इथे खाली अजून एक टेबल बॉक्स दिलाय, त्यामध्ये काय म्हणते बघा, केओलिनाइट या प्रकारचे एक औद्योगिक खनिज आहे. हे चीनमध्ये सापडतं, म्हणून याला चिनी माती म्हणतो आपण, जे वरती आपण बघितलं होतं. आणि या मातीला उष्ण दिली की तिला काहीतरी चकाकी मिळते, काठीने प्राप्त होतं, आणि याचा वापर आपण काय करतो की भांडी तयार करण्यासाठी करतो. फॅक्च्युअल डेटा आहे, माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. इथं मृदा परीक्षणाविषयी काही गोष्टी आहेत की ज्या फार इंटरेस्टिंग आहेत आणि आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, ते दिलेले आहेत. पहिल्यांदा मी हा बॉक्स घेतो, यामध्ये काय म्हटले बघा, डेन्मार्कचा शास्त्रज्ञ सोरेनसन याने हायड्रोजन आयनांच्या संहितेवरती आधारित, नीट लक्ष देऊन ह्या एका काय म्हटलं याच्यामध्ये, डेन्मार्कचा शास्त्रज्ञ कोण आहे तर सोरेनसन यांनी काय केलंय, हायड्रोजन आयनांच्या संहती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, लक्षात घ्या. काही लोकांचं मराठीमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं, तर संहती म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन. तर हायड्रोजन आयनांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती आधारित पीएच किंवा सामू ही जी संकल्पना आहे ती संकल्पना मांडली होती. आणि मातीचा सामू ठरवण्यासाठी पाणी व माती यांचं जे काही प्रमाण आहे ते 1:2. ही फार इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. तुम्हाला तुमच्या कुठल्याही सायन्सच्या पुस्तकात ही फॅक्ट बघायला मिळणार नाहीये. ही फॅक्ट नी लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण माती परीक्षण करतोय, तर माती परीक्षण करताना किंवा मातीचा सामू ठरवताना पाणी आणि माती यांचं जे प्रमाण आहे ते कसं घेतो आपण, 1:2 या प्रमाणात घेतो आपण. त्याचं मिश्रण तयार करतोय, आणि दर्शकाच्या साहाय्याने आपण काय करतो, आपण तिचे परीक्षण करतो. आणि मग याच्यावर आपण काय अंदाज काढतोय बघा, आम्लयुक्त मृदा किंवा ज्याला आपण ऍसिडिक सॉइल म्हणू आपण, ती कुठली असेल तर ज्याचा पीएच काय असेल की 6.5 म्हणजे 6.5 पेक्षा कमी असेल. त्यानंतर उदासीन मृदा कुठली असेल, ज्यांचा पीएच 6.5 ते 7.5 आसपास असेल. आणि आम्लारी धर्मी म्हणजे बेसिक मृदा ती कुठली असेल तर ज्यांचा पीएच काय असेल की 7.5 पेक्षा जास्त असेल. कॉमन फॅक्ट्स आहेत, पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इथे खाली एक मी पार्ट परत हायलाइट केला, तो कोणता पार्ट आहे बघा, की मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणं कुठली कुठली. ठीक आहे, सो इथं आपण काय मुद्दे मेन्शन केले बघा, की मृदेचा सामू जो आहे किंवा पीएच ज्याला म्हणतो आपण, तो 6 पेक्षा कमी असणं किंवा 8 पेक्षा जास्त असणं, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. की मृदेचा जो पीएच आहे किंवा सॉइलचा जो पीएच आहे तो 6 पेक्षा कमी असून पण चालणार नाही, कारण की तिला मग फार आपण जास्त ऍसिडिक मृदा म्हणू. 8 पेक्षा जास्त असून पण चालणार नाही, कारण तिला आपण फार बेसिक मृदा म्हणू आपण. पुढचा मुद्दा काय, तर सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी असणं. नेक्स्ट, जमिनीतील पाण्याचा निचरा न होणं. नेक्स्ट, सतत एकच पीक घेणं किंवा एक पीक पद्धती असणं. त्यानंतर खाऱ्या पाण्याचा सतत वापर करणं, आणि रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा अतिवापर करणं. अशा प्रकारचे क्वेश्चन आयोग आता विचारतोय. त्यामुळे अशा प्रकारचे जे स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट आपण लक्षात ठेवणं गरजेचं ठरतं, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढं इथं म्हणते बघा की जागतिक मृदा दिन जो आहे तो 5 डिसेंबर आहे, आणि मृदा संवर्धनासाठी प्रयत्न करणं हा त्या दिवसाचा काही की उद्दिष्ट आहे. अगेन फॅक्च्युअल डेटा पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे जाऊया.
ही जी स्लाइड आहे याच्यामध्ये आपण बघतो की पोषणाविषयी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या आपण इथं काय करतोय की डिस्कस करण्याचा प्रयत्न करतोय. बघा इथं काही मुद्दे दिलेत जे महत्त्वाचे फक्त आहेत की स्वयंपोषण आणि परपोषण, ज्याला आपण ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन आणि हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणतोय. ऑटोट्रॉप म्हणजे काय की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणजेच काय की प्रकाश संश्लेषणाची क्रिया पार पडतात, त्यांना आपण काय म्हणतो ऑटोट्रॉपिक म्हणतो. आणि परपोषण म्हणजे काय की जे अन्नासाठी इतर सजीवांच्या वरती काय असतील की प्राणी असतील किंवा वनस्पती असतील यांच्यावरती अवलंबून असतात, त्याला आपण परपोषी म्हणतोय. तिथे खाली प्रकाश संश्लेषणाची जी काही रिॲक्शन आहे ती रिॲक्शन खाली दिलेली आहे, ती रिॲक्शन नीट लक्षात देऊन ऐकून घ्या. कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी आणि मग इथं आपण होतो की प्रकाश ऊर्जा आणि हरितद्रव्याच्या सानिध्यामध्ये काय होते, याच्यापासून ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार होते. हीच रिॲक्शन केमिकल फॉर्ममध्ये पण खाली दिली आहे. 6CO2 प्लस 6H2O, त्यापर्यंत आपल्याला काय मिळतंय काय तर C6H12O6, ज्याला आपण ग्लुकोज म्हणतोय, प्लस 6O2. रिॲक्शन दोन्ही फॉर्मॅटमध्ये काय करा की लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचा मुद्दा आहे की वनस्पती संदर्भात बघतोय आपण की इथं काही गोष्टी दिलेल्या आहेत. आपण पोषण बघतोय प्रामुख्याने वनस्पतींच्या मधलं, आणि इथं काय सांगितले बघा, तर मूळ हे पाणी, खनिजे व क्षार जमिनीतून शोषण्याचे कार्य करते, तर खोड काय करते, पाणी आणि क्षार जे आहे ते पानांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करते. इथं काही मुद्दे दिलेत बघा. सूक्ष्म छिद्रावाटे हवेतील CO2 घेतला जातो आणि पानांच्या वरील जे पर्णरंध्रे असतील, स्टोमाट ज्याला म्हणतो आपण, त्यांच्यावर आपण काय करतो की जो गॅसेस एक्सचेंज आहे तो गॅसेस एक्सचेंज आपण कंप्लीट करताना दिसेल आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर हरित लवकज आहेत, त्याच्यामध्ये हरितद्रव्य असतं, आणि मग आपण बघतो की मगाशी आपण जी रिॲक्शन बघितली होती त्या रिॲक्शननुसार ज्या वनस्पती फोटोसिंथेसिस करतील त्या काय करतील की हरित लवकांच्या साह्यानं प्रामुख्याने हे फोटोसिंथेसिस करण्याचं काम करतात. इथं खाली एक फॅक्ट आहे बघा, वनस्पतींचे इतर भाग म्हणजेच हिरवे खोड याच्यामध्ये देखील आपण बघतोय की जर हरितद्रव्य असतील किंवा हरित लवका असतील तर ते देखील इथं फोटोसिंथेसिसचं काम करू शकतात. इथं खाली काय शब्द लिहिले, जलवाहिनी आणि रसवाहिन्या, प्रामुख्याने झायलम आणि फ्लोएम ज्याला म्हणतो आपण, हे प्रामुख्याने वनस्पतींच्या मध्ये पाणी आणि जे अन्नपदार्थ आहेत त्यांचं वहन करण्याचं काम करतील. सो हा फॅक्च्युअल डेटा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट इथं काय मुद्दे आहेत बघा. वरती एक हा स्टेटमेंट आपण हायलाइट केले की प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कर्बोदके तयार करतात. कर्बोदके ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यापासून तयार होतात. हे नीट लक्षात घ्या. कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट जे आहे ते कशापासून बनतात, तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. प्रथिने ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजन पासून बनतात. मुद्दे दोन फार महत्वाचे आहेत. फार जनरल स्टेटमेंट आहे, पण आपल्या एक्झामच्या दृष्टीने काय असेल की फार हे महत्वाचं स्टेटमेंट लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघतोय आपण की नायट्रोजनचं स्थिरीकरण हा एक मुद्दा इथं हायलाइट केला आपण. प्रामुख्याने बघतोय आपण की सूक्ष्मजीव जे आहेत ते नायट्रोजन स्थिरीकरण घडवून आणतात, कारण का आपण बघतोय की हवेमधला जो नायट्रोजन आहे ते प्लांट्स आहे त्या रूपामध्ये वापरू शकत नाही, त्यामुळं त्यांना तो मिळावा यासाठी आपण काय करतोय की इथं नायट्रोजनचं स्थिरीकरण घडवून आणणं गरजेचं आहे. आणि इथं आपण दिलेलं बघा, रायझोबियम हे जे सूक्ष्मजीव आहेत ते द्विदल किंवा शिंबी वर्गीय वनस्पतींच्या मुळामध्ये आपल्याला सापडतील. म्हणजे तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन असेल, हरभरा असेल, भुईमुग असेल. शिंबी वर्गीय म्हणजे काय की ज्यांच्या मुळांच्यावरती तुम्हाला अशा प्रकारच्या गाठी दिसतील. आणि हे सूक्ष्मजीव काय करतात की हवेतील नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगामध्ये करतील. आणि दुसरं एक एक्झाम्पल दिले त्यांनी की मातीमधील जो ॲझोटोबॅक्टर आहे हा सूक्ष्मजीव देखील काय करतो की हवेतील नायट्रोजनचं वनस्पतींना हव्या असणाऱ्या सूक्ष्मजीवामध्ये वर्गीकरण करताना दिसेल. सो नायट्रोजन स्थिरीकरण एक फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे जी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. इथं अजून एक एक्झाम्पल दिले नायट्रोजन स्थिरीकरणाचं, ते म्हणजे की वातावरणीय नायट्रोजन स्थिरीकरण. ज्यावेळी बघतो आपण की पावसाळ्यामध्ये आकाशामध्ये विजा चमकतात त्यावेळेस काय होते की हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऍसिड तयार होतं. नीट लक्ष देऊन हे वाचणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. पावसाळ्यामध्ये काय होते की ज्यावेळेस विजा चमकतात त्यावेळेस काय होते, नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऍसिड ऑक्साईड तयार होते, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढं त्याचं पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन काय होते की नायट्रोजन डायऑक्साईड बनतोय. परत हे रूपांतर जे आहे ते रूपांतर लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड विरघळतो आणि त्याचं नायट्रिक आम्लामध्ये किंवा नायट्रिक ऍसिडमध्ये रूपांतर होतं आणि हे पाणी जे आहे ते जमिनीवरती येतं. हे आम्ल जमिनीत विविध खनिजावर रासायनिक अभिक्रिया करून त्याचं क्षारामध्ये रूपांतरित होतं आणि मग होतं की याद्वारे तुमच्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या नायट्रोजनची गरज आहे ती भागवताना दिसतील. खाली एक मुद्दा आहे सहजीवी पोषणाचा, जिथं काय होतं मगाशी आपण जे एक्झाम्पल बघितले होते की ॲझोटोबॅक्टरचं एक्झाम्पल बघितलं आपण, रायझोबियमचं एक्झाम्पल बघितलं आपण. हे सहजीवी पोषण आहे, जिथं दोन वनस्पती किंवा एक वनस्पती, एक प्राणी, एक वनस्पती, एक सूक्ष्मजीव एकत्र राहतात आणि या एकत्र राहण्यामध्ये दोघांचाही काय असतो की फायदा असतो, ज्याला आपण सिम्बायोटिक न्यूट्रिशन किंवा सिम्बायोटिक असोसिएशन म्हणतो आपण. आणि खाली काय एक्झाम्पल दिलेत बघा. काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढते आणि बुरशी काय करते, पोषक तत्वे त्या झाडाला पुरवते आणि झाड त्याला काय करते की क्षार आणि पाणी पुरवतं. तसंच शैवाल आणि बुरशी एकत्र राहतात
त्यामुळे काय होतं की बुरशीला तुमच्या बुरशी काय करते की शैवाला निवारा आणि पाणी उपलब्ध करून देते, क्षार पुरवते तुमचे. हे दोघांचं काय की सहजीवन आहे आणि त्याबद्दल तुमचं शैवाल काय करते की बुरशीला अन्न पुरवतं. या प्रकारातनं जे काय तयार होतं काय म्हणतो आपण, दगडफूल म्हणतो किंवा लायकन म्हणतो. नीट लक्षात ठेवा, दगडफूल किंवा लायकन काय असतं तर बुरशी आणि शैवाल याचं जे एकत्रीकरण आहे किंवा यांचं जे सहजीवी सहजीवन आहे त्याला आपण काय म्हणतो की त्यातनं तुमच्या लायकनची काय होते की निर्मिती होताना दिसते आपल्याला. त्यानंतर बघतोय आपण पुढं की इथं ज्या वनस्पती च्या शरीरामध्ये आपण होतो की किंवा ज्या वनस्पती आपण होतो की इतर सजीवांच्या शरीरामध्ये वाढतात किंवा इतर लोकांच्या ह्याच्यावरती डिपेंड असतात, त्यांना आपण परजीवी म्हणतो किंवा पॅरासाइट म्हणतो आपण. इथे एक्झाम्पल घेतलं आपण बांडगुळाचं आणि अमरवेलचं. अमरवेल विषयीचं डिस्कशन आपण लास्ट टाइम पण केलं होतं की झाडांच्या वरती तुम्हाला की पिवळे धागे दिसतात, त्याला आपण काय म्हणतो की अमरवेल म्हणतो आपण. इथं ड्रॉसेराचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. ड्रॉसेरा विषयीचं पण डिस्कशन आपण जे आहे ते लास्ट टाइमच्या कीटकभक्षी वनस्पतींच्या मध्ये केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते डिस्कशन आणि हे डिस्कशन एकमेकांशी कंपाईल करू शकता. इथं फक्त एक मुद्दा आहे, तो फक्त आपल्याला फॅक्च्युअली माहिती असणं गरजेचं आहे की इसवी सन 1737 मध्ये श्रीलंकेमध्ये जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने याचा शोध लावला होता आणि त्याच्या सन्मानार्थ आपण त्याला काय लिहिलं की नाव जे आहे ते बर्मन असं त्याला नाव दिले. फक्त ही फॅक्च्युअलिटी आपल्याला माहित नव्हता, तो आपण इथं बघतोय. बाकीचे डिस्कशन आपण लास्ट टाइमच्या याच्यामध्ये केलेलं, लक्षात ठेवा. आणि हा यातला शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे की मृतोपजीवी वनस्पती, ज्याला आपण स्पोरोपॅटिक प्लांट्स म्हणतो आपण, जे प्रामुख्यानं जे डेड मटेरियल असेल तुमचं, जे किंवा कुजलेले जे मृत अवशेष असतील त्यांच्यावरती जगणारे जे काही वनस्पती असतील त्यांना आपण काय म्हणतो की मृतोपजीवी म्हणतोय आपण. सो बऱ्यापैकी आपण काय एक पॉईंट डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू, याचा उरलेला पार्ट डिस्कशन करू आपण. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.